नमस्ते, माझे नाव काव्य अतुल घोडके आहे. मी आता दुसरी मध्ये शिकत आहे. प्रतीप चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता सहस्रो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. जो थांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान. जो त्या सूर्याची शान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान. आणि काळी जाय सह्याद्री जरा शंभूंचा अभिमान, जरा शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवालयाचे पहिले स्थान मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे. आणि त्याच्या कुशीतून स्वराज्याचा देखणा स्वप्न उदयास आलं. अशा राष्ट्रमाता राजमातेची जाऊ आणि परमुखामध्ये राहूनही स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजी. आणि ज्यांचा इतिहास ठेवला की डोळ्यात पाणी गंगावर शहराशी राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे फक्त रक्षणच केले नाही, तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढविणारे ते शंभूराजे. म्हणूनच म्हणतात ना, नियतीचे मालिकपणा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच म्हणतात ना, नियतीचे मालिकपणा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपला उजगी, असे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत तुकोबार. आणि शस्त्र समजून विद्या बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय. दिवसभरात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे डोके स्वच्छ करायचं, असे काम ज्यांनी केले ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. आज ज्याच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं, आज माझ्यासारखी सामान्य मुलगी इथे बोलू शकते, ते माझे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले. आज ज्यांच्या राज्यघटनेवर साऱ्या राज्याचा राज्यकारभार चालतो, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः मी या सर्व महामानवांना अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत आज मला शिवरायांबद्दल विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, जगविख्यात वीर शिवराय, विज्ञाननिष्ठ, प्रगल्भ बुद्धिमान, क्षत्रिय कुलवंश, राजाधिराज, योगी राज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना याची दौलकीचा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द कानावर पडतात, ज्यांची छाती अभिमानाने फुलते आणि अंगावर सरकत वाटा येतो, अशा माझ्या मराठमोळा बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला येथे अशा एका महान पुरुषाची यशोगाथा सांगण्यास उभी आहे, ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला, विजयासारखी तलवार चालवून गेला, निगड्या छातीने हिंदुस्थान हालवून गेला, निगड्या छातीने हिंदुस्थान हालवून गेला. गावडख्याने अफजल खानाचा कोथळा फाडवून गेला, गावडख्याने अफजल खानाचा कोथळा फाडवून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनी झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनी झुकून मुजरा केला. असा एक मराठे शुभ होऊन गेला, असा एक मराठे शुभ होऊन गेला. एक चितो राजे शुभ झाला, एक चितो राजे शुभ झाला. आज या भूमीत जन्मलेल्या लेकराला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच श्रीमती त्यांच्या मनामध्ये शिव छत्रपती हे नाव करून ठेवले. कोण होते शिवाजी महाराज, असे कोणते काम त्यांनी केले की आज 300 वर्ष उलटून देखील त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात येतो. मित्रांनो, इथल्या लोकांना तर सोडत, पण इथे दरेखरात जाऊन जरी विचारले शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतात, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला, विचारा त्या सागरी लहरींना, माझा शिव कसा होता, माझा राजा कसा होता. मित्रांनो, खरं तर शिवछत्रपती हे नाव असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची, पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे. छ म्हणजे शिवरायांच्या अंगी 36 हत्तीचे बळ होते. र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती होय. एकेकाळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमचं अन्नधान्यावर तर सोडा, पण आमचे ध्यावे देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. जनावर आणि माझे तर दूरच, पण मंदिरातील देवही सुरक्षित राहिले नव्हते. या दरम्यान शिंदखेड्याचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणजित जिजाऊ यांचा विवाह निजामशाहीचे तोडून तोडसलेले थोर मानाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांचे झाले. त्यावेळी महाराष्ट्रात 5 स्वतंत्र राज्य करत होत्या. त्यांच्या जगत लढ्या
आणि कसे असतील ते राजे शिवछत्रपती महाराज. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बाळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नसतात आणि अशा विचारांना घडविण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. मातेकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवरायांनी आपल्या मराठी बंधूंसोबत गुलामगिरी नष्ट करण्याचा उद्देश डोळ्यासमोरून वाटचाल करण्यास सुरुवात केली आणि सह्याद्रीच्या कडेकपाडीत भटकंती करून सवंगडी केली. तानाजी, यसाजी, सूर्याजी, नेताजी अशा जीवाला जीव लावणाऱ्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हर हर महादेवाची गर्जना अस्मत्त तुमने आणि वेळेच्या 13व्या वर्षी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात सुरुवात केली. एक होते शिवाजी, त्यांना भीती नव्हती जगाची, एक होते शिवाजी, त्यांना भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची कारण साथ होती मावळ्यांची, चिंता नव्हती परिणामांची कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची आणि शिकवण होती जिजाऊंची. यांची जात होती मर्द मराठ्यांची, यांची जात होती मर्द मराठ्यांची. देशात लाट आणली भगवे झेंड्याची, देशात लाट आणली भगवे झेंड्याची आणि मुहूर्त मिळवली स्वराज्याची आणि मुहूर्त मिळवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात ना जय जिजाऊ जय शिव. हातात धरुणी तलवार, छातीत भरले पोलार, हातात धरुणी तलवार, छातीत भरले पोलार आणि आज 350 वर्ष उलटून देखील महाराजांचे कार्य, विचार, पराक्रम प्रेरणादायी आहे. घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती, घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढला तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती, सोडून सारे ऐश्वर्य लढला तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती. मित्रांनो, आजच्या युगात खरी गरज आहे ती म्हणजे शिवरायांच्या विचारांना अंगीकारण्याची, गड किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, परिसराला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची, महाराजांचा इतिहास जपण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र होऊन कार्य करण्याची. हीच असेल माझ्या राजाची जयंती, हीच असेल माझ्या शिवाची जयंती. जेव्हा मी जाता जाता एवढंच म्हणेन, महाराजांचं नाव जर हातावर बोलायचं असेल तर कोणते अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचे शर्ट जर अंगात घालायचे असेल तर ते शर्ट घालून कोणत्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठे जर बोटं घालायचे असतील तर त्या बोटांनी कोणाचा द्वेष होणार नाही याची काळजी घ्या. थोडक्यात काय तर एवढेच म्हणेन, रक्षणार्थ दयाच्या गडकोटी बसला, रक्षणार्थ दयाच्या गडकोटी बसला, मानवतेच्या त्या दये पुढे काळही झिजला, मानवतेच्या त्या दये पुढे काळही झिजला. असा एक सूर्य रायगडी निजला, असा एक सूर्य रायगडी निजला. तर सर्वांनी सोबत घोषणा करायची आहे, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय राजाधिराज योगीराज. तू कंटिन्यू कर, तू कंटिन्यू कर. योगीराज